हे घ्या. हा चहा घ्या. तुमचा डब्बा रेडी आहे. मी आणते पटकन, लवकर आवरा. बर लवकर घेऊन या, मला ऑफिसला उशीर होतोय. हा हे घ्या डब्बा. आणि दुपारी वेळेवर जेवा. काय बाकी नाही राहिलं पाहिजे, नाही तर संध्याकाळी तुमची खैर नाही. हा अगं हो, तू एवढ्या प्रेमाने डब्बा बनवलाय, मग मी कशाला परत माघारी आणू? सगळा संपवेन. ठीक आहे. आणि संध्याकाळी वेळेवर या, कारण आहे ना मी तुमच्यासाठी गुलाबजामुन बनवणार आहे. अरे वा, मग तुम्हाला लवकरच यावं लागेल. चल मी निघतो आता, मला उशीर होतो. हे घ्या डब्बा. अरे देवा, ह्या सगळ्या नादामध्ये आंघोळ करायचीच राहिली. अगं ताई, दूध उतू गेलं. लक्ष कुठं आहे तुझं? ए ताई, तुझ्याशी बोलते मी. दूध उतू गेलं. काय झालं? एवढा कसला विचार करतेस तू? ताई, तुझ्याशी बोलते. ओय, कसला विचार करते? काय झालं? जया, माझले डोकं दुखतंय ग. काय होते मला कळतच नाहीये. मला झोप पण येते. अगं ताई, दमली असशील. झोप ना तू इथं सोप्यावरती, झोप. खूप झालं माझ्या ताईचं. आता माझ्या अमोलपासून तिला कसं लांब करते बघच. प्रेमात माणसं कशी वेडी होतात ते आज मला कळतंय. जे माणसं प्रेमात वेडी होत नाही ते प्रेमच कसलं. हे आपण खूप दिवस आधी करायला पाहिजे होतं. तिला ना तिच्या नजरेमध्ये पाडावंच लागेल. आणि ते काम कोण करेल माहितीये का? ही छोटीशी गोळी. जेव्हा ही गोळी खाईल तेव्हा गाढ झोपी जाईल. म्हणजे आपल्याला अजून जवळ येत आहे. ती झोपी जाणार आणि आपण गुलुगुलू करणार. कसं आहे ना दाजी, मी इथे तुम्हाला आणि तिला चिपकताना बघायला नाही आले. तुम्ही फक्त माझे आहात. आणि तिला उद्यापासून आहे ना कसं दूर करते ना बघाच तुम्ही. तुमची कामं फक्त आणि फक्त मी करणार. आणि तिला हळूहळू हळूहळू आपल्या आयुष्यातून लांब करणार. ताई, ए ताई, अगं किती काम करणार, राहू दे. दमली असशील ना खूप. बघ, तुझ्यासाठी मी सरबत आणलंय. तुला खूप पिकनेस वाटत होतं ना दिवसभर, आणि एवढं करतेस तू माझ्यासाठी, मग मी एवढं करेलच ना. माझं कर्तव्य आहे. बर. छान बनवलं. थँक्यू. जया,
हा माझं डोकं दुखायला लागलं ग. मी जरा वेळ झोपू का? झोप ना ग झोप. दमली असशील ना ग, तू खूप काम करतेस. जाऊ ते झोपून घे, आराम कर. हा ठीक हा आहे. झोप झोप. ताई, ए ताई, अगं उठ ना ताई. काय झालं तुला? ताई काय झालं? सुरेखा, ए सुरेखा, काय झालं तुला? उठ ना सुरेखा. ए ताई उठ ना. ए ताई, ए सुरेखा? ए ताई, ए ताई, ए ताई, सुरेखा, ताई. ए सुरेखा, उठ ना सुरेखा. मिशन सक्सेसफुल. तुझी ताई गेली आता ढगात. आपण कुठे जायचं? तू म्हणशील तिथे. मला तर तुमच्या सोबत 7 फेरे घ्यायचे. कधी घ्यायच्या मग? लवकरच. दाजी, जया, आमच्या प्रेमाच्या मध्ये येतेस काय? आता तुझे दिवस भरले सुरेखा. आता फक्त माझे दिवस सुरू. काही दिवसांनी या घरामध्ये अमोलची बायको म्हणून मी मिरवणार आणि सगळ्या गोष्टींवर फक्त आणि फक्त माझा हक्क असणार. ते किचन माझं, ते बेडरूम माझं, अख्खं घर माझं आणि घरातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा माझ्या. आणि हो, तुझा अमोल सुद्धा फक्त आणि फक्त माझा असणार. अहो ऐका ना, मला काय झालं मला कळतच नाही. मला नुसतीच झोप येते हो. आपण डॉक्टरकडे जायचं का? ठीक आहे पाणी. जया, ए जया. ठीक आहे पण तुझा क्लास आहे ना, उशीर होईल तुला. चल आपण निघूया. हो, तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना. बेडवर मिस्त्रीचे कपडे ठेवले, मी तुम्हाला लगेच कॉफी घेऊन येते. बर. अहो ओ काय झाले तुम्हाला सांगा ना. मी झोपून राहिले म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही का? का चिडलेत माझ्यावर? आ हो बोला ना काहीतरी. मी मुद्दाम नाही करत हो काहीच. ऐका ना, खरंच चुकलं हो माझं. मी मुद्दाम का करीन असं? ऐका ना, जे तू तरी काही सांग ना ग यांना. हो ऐका ना, ऐका ना, खरंच चुकलं ना माझं. एवढं वाटलं तर मारून घेते मी. ऐका ना, खरंच चुकलं. मी मुद्दाम नाही करत हो. मला काय होऊ राहिलं मलाच कळत नाही. मला का झोप येऊ राहिली मला ते पण कळत नाही हो. खरंच चुकलं हो माझं. मी पाय पडते, मी परत नाही अशी चूक करणार. ऐका ना, माफ करा ना हो मला. ओ
ऐका ना हो. ऐका ना हो. ऐका ना, बोला ना माझ्याशी. खरं माझं चुकलं, मी नाही हो परत काय करणार तसं. ऐका ना, असं बोला नका ना, बंद करू तुम्ही माझं. ऐका ना अहो, ऐका ना. ऐका ना हो, माझं चुकलं. माझं चुकलं. ऐका ना हो. जया, जया, अगं तुझी दाजी अशी का वागते ग माझ्याशी? सकाळी पण ते माझ्याशी काहीच बोलले नाही, आता पण बोलत नाहीये ग ते. अगं तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मी काय बोलणार? तुला माहितीये का, तरी पण मी त्यांना सकाळी विचारलेलं की तुमच्यात काय झालंय का. अगं पण ते लगेच माझ्यावरती ओरडले, म्हणून मी नाही विचारत. तुमच्या दोघात काही भांडण झालंय का? अगं नाही ग, काल तर आपण दिवसभर सोबत होतो. तुला असं काय वाटतं की आमच्यात भांडणं झालेत? नाही. बघ ना मग, भांडणं नाही, काहीच नाही, तरी माझ्याशी बोलत नाही ग ते. तू विचार ना ग त्यांना काय झालंय, माझं काही चुकलंय का असं विचार ना. अगं हो, पण मी कसं विचारणार, परत ते माझ्यावरती चिडतात. बरं ठीक आहे, रडू नकोस, तुझ्यासाठी मी विचारते. हा विचार. थांब, चहा घेऊन जा. हे घ्या. दाजी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचार की, पण तुझ्या बहिणीचा विषय असेल ना, अजिबात विचारू नको. तिचाच विषय आहे. तिचं नाव सुद्धा काढू नको माझ्यासमोर. अगं बायको म्हणायची लाज वाटते मला, आणि माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, हाकलून लावलं असतं तिला माहेरी. आणि तुला पण सांगतो, तुला जर तुझ्या ताईचीच बाजू घ्यायची असेल ना, तुझा पण रस्ता मोकळा, तू पण निघतो. माझा मी एकटा राहिलीत. असं लगेच तुम्ही तिच्याशी बोलणं बंद करू नका. आपण क्लासवरून आलो ना, तिला ओरडा आणि हळूहळू तिच्याशी बोला, नाहीतर ना माझं डोकं खराब करेल. मला बोलले सारखे, दाजींना समजा ना काय झालंय, विचार ना, मला बोलायचंय, माझ्याशी का नाहीत बोलत, का नाहीत बोलत. समजलं ना? समजलं बाई. आजपासून तू म्हणशील ती पूर्व दिशा, बस. जावर तू बॅग घेऊन ये, आपण निघू. जा. जया, जया, काय म्हणले ग ते सांग ना. अगं ताई, असं रडून काय होणार आहे सांग बरं मला. तू ना एक काम कर, आम्ही क्लासवरून आलो ना, तू त्यांची माफी माग. हो, कारण ना, स्त्री ही पुरुषाची गुलामच असते, आणि त्याची जाणीव आपण त्यांना करून दिली ना, मग ते बरोबर तुला माफ करतील. हो, मी तसंच करते मग. हा, आता रडू नकोस. हो, आम्ही क्लासवरून येतो. ऐका ना, चुकलं माझं, खरंच मला माफ करा. मीच कुठेतरी कमी पडले, म्हणून तुम्ही माझ्यावर रागवले ना. माफ करा मला. मी आता इथून पुढे कधीच असं वागणार नाही, वचन देते मी. खरंच चुकलं. हो तर मी तुमच्या पाया पडते, मला खरंच माफ करा. चुकलं माझं. मी तुला माफ करणारच नव्हतो, पण मी एवढाही वाईट नाही. पण परत जर ही चूक झाली
तर मी तुला कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेव. अगं नवऱ्याला कामावरती जायचंय आणि 7 वाजले तरी तू झोपली होती. आज तुझं सगळं काम तुझ्या बहिणीने केलं. तिला मोलकरीण म्हणून ठेवलंय का? ती तिचे क्लास करायला आली की आपले कामं करायला आली? तिच्या जागी जर दुसरी कुणी असती ना, निघून गेली असती. आता तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून तिने सगळं केलं. म्हणून आपण असा तिचा गैरफायदा घ्यायचा का? आणि मला एक सांग, तू माझ्याशी लग्न काय झोपा काढायला केलंय का? मला खरंच कळलं नाही मला का बरं झोप लागली. तुला परत वाद घालायचा का माझ्यासोबत? नाही नाही, चुकलं माझं. मी परत असं कधीच नाही वागणार हो. पण तुम्ही माझ्याशी बोलणं बंद नका ना करू. ठीक आहे, पण तू असं समजू नको की माझा राग शांत झाला म्हणून. आणि तुझी हीच शिक्षा असेल, जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत माझे सगळे कामं जया करेल. हो पण मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये. आता हे दरवाजा उघडं ठेवून कुठे गेली काय माहिती. थांबा, मी आतमध्ये बघते. ए ताई, ताई, ए ताई. इथे पण नाही, इथे पण नाही. दाजी, ताई घरात कुठेच नाही. कुठे गेली असेल? अगं शेजारच्यांकडे गेली असेल. हा, जाऊ दे. मला तर खूप कंटाळा आलाय बाबा. जया, ए जया. हा, काय झालं? जया, हम्म मला शर्टाचे बटन उघडून दे ना. हम्म मला खूप कंटाळा आला. हो का? कंटाळा आलाय की ताई घरी नाहीये याचा तुम्ही चान्स मारताय? मेहुणी आधी घरवाले असते, मग चान्स पण अर्धा मिळायला हवा ना. का अर्धा चान्स पाहिजे, पूर्ण नको का? मेहुणी असावी तर तुझ्यासारखी. आणि बायको असावी तर ताई सारखी ना? तुझ्याच सारखी. जया, आपल्याला थोड्या दिवस दूर राहावंच लागेल. तुला कळत कस काय नाहीये? काही दिवसापासून मी बघते तुम्ही आणि जया वेगळेच राहताय आणि मला तुम्ही वेगळंच टाकले. ती 2 घरं सोडून बघ, ती रेश्मा राहते. तिच्या नवऱ्याचं लफडं बाहेर चालू होतं ना, मग काय झालं ग तिचं? नाही, ती तर तिचा नवरा सोडून देणार होती ना. पण तुम्ही एवढं घाबरताय का? आपल्याला पण हेच पाहिजे होतं ना. आपला प्लॅन हाच होता की नाही?